संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, तापमान वाढ ही चिंतेची बाब आहे. खरंच दरवर्षी आपण म्हणतो की यंदाचा उन्हाळा फारच कडक आहे, म्हणजे दरवर्षी तापमान उष्ण होत आहे आणि याचं कारण आपण ऐकतो आहोत की हा अल निनोचा परिणाम आहे. आता अल निनो हा शब्द जो आहे तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकू येतो आहे. तर अल निनो म्हणजे नेमकं काय? प्रशांत महासागरात समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा अर्धा डिग्रीपेक्षा जर जास्त झालं तर अल निनो तयार होतो. या अल निनोमुळे पाऊस कमी किंवा अनियमित येण्याची शक्यता तयार होते. या अल निनोच्या विरुद्ध आहे ला निनो. ला निनो म्हणजे प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा उणे -0.5% म्हणजे -0.5 डिग्री ने कमी झालं की ला निनो तयार होतो. या ला निनोमुळे मात्र पाऊस व्यवस्थित येण्यास मदत होते. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा या सर्वांचं कारण निसर्गातील माणसाचा हस्तक्षेप हेच आहे. माणूस स्वतःसाठी संकट ओढवून घेत आहे. हवामान बदलाचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वाढतं प्रदूषण आहे. जंगलतोड, झाडे तोडणे, वाहनांची वाढती संख्या, धूर, कारखान्यातून बाहेर पडणारे विशिष्ट प्रकारचे वायू, प्लॅस्टिकचा वापर, अतिप्रखर दिवे, झगमगाटासाठी लावण्यात येणारे विविध प्रकारचे लाईट्स, काचेच्या बिल्डिंग्स, एसीचा अतिवापर या सर्वांमुळे प्रदूषण वाढते आणि त्याचा परिणाम तापमान वाढीवर होतो. विकास व्हायला हवा, विकास व्हावा हे खरं, पण हा विकास करताना निसर्गाची हानी होऊ न देणं याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. झाडं ही पृथ्वीची फुफ्फुसं असतात, पण तीच जर नष्ट झाली, त्या ठिकाणी घरं बांधली गेली, मातीचे डांबरी रस्ते जाऊन तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आले, हे सर्व तापमान वाढीला पूरक आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतातली जी शेती आहे ती पाण्यावर अवलंबून आहे, पावसावर अवलंबून आहे. पेरणी, मशागत, कापणी या प्रत्येक टप्प्यावर पावसाची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे सरासरी पाऊस जरी पडला तरी त्या वेळेची गरज जर भागली तरच शेतीतून पीक चांगले मिळू शकते, याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी सिंचनावर आधारित शेतीचा प्रयत्न व्हायला हवा. उष्णतेमुळे पिकं करपतात आणि शेतीचे उत्पादन कमी होते. शेतीचे उत्पादन कमी झाल्यामुळे अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे तापमान वाढ हा फक्त हवामानाचा प्रश्न नव्हे, तर अन्न सुरक्षा आणि अर्थव्यवस्था ही पण त्याच्याशी निगडीत आहे. मंडळी, आपण रोज वर्तमानपत्रात, बातम्यामध्ये सगळीकडे वाचतो आहोत की तापमान 1 किंवा 2 डिग्रीने वाढत आहे. पण एका शहरात हे वाढलं तर त्याचा परिणाम फक्त त्या शहरापुरता न राहता आता तो संपूर्ण जगभर दिसून येत आहे. तापमान वाढ हा जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे आणि त्याचे परिणाम जे आहेत ते अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये सुद्धा आता जाणवू लागले आहेत. उन्हाळा आहे तर या उन्हाळ्यामध्ये आपण आपलं आरोग्य सांभाळणं, उन्हात जाताना काळजी घेणं, तहान लागण्याआधीच पाणी पिणं, सुती आणि अंगभर कपडे घालणं, छत्री, टोपी यांचा वापर करणे, साधे कमी मसालेदार जेवण घेणे, त्याचबरोबर वृद्ध आणि लहान मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पक्षी आणि प्राणीही पाण्यासाठी कासावीस होतात, तेव्हा त्यांच्यासाठी थोडेसे पाणी ठेवायला हवे. मंडळी, निसर्ग आपल्याला वेळोवेळी इशारे देत असतो. कधी पूर, कधी दुष्काळ, कधी वादळं, तर कधी तीव्र उन्हाळा. आजही जर आपण जागे झालो नाही तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होईल. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रायोरिटी असली पाहिजे, प्राथमिकता व्हायला हवी. झाडे लावणे, जगवणे, पाणी बचत, इंधन बचत, वीज बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, शक्य असेल तिथे चालत जाणं, सायकलने जाणं, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, हे सर्व कटाक्षाने प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी आणि यासाठी जनजागृतीही व्हायला हवी. दुसरा कोणीतरी करेल असा विचार आपण बाजूला सारून स्वतःपासून सुरुवात करायला हवी आणि त्याची गरज आता तीव्रपणे जाणवू लागली आहे. तेव्हा मंडळी, आपण स्वतःपासून थोडा थोडा प्रयत्न करूया. शक्य असेल तिथे चालत जाऊया, शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करूया, एखाद्या तहानलेल्याची तहान भागवू शकतो. असे छोटे छोटे प्रयत्न आपण करूया आणि थोडा आपण पर्यावरणासाठी जागरूकता निर्माण करण्याची सुरुवात करूया. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी आमचाही हा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे.
तेव्हा तुम्हाला हा आमचा प्रयत्न कसा वाटला? अजून काही उपाय तुम्हाला सुचत असतील तर नक्की कळवा. आम्हालाही ते जाणून घ्यायला आवडतील आणि ते अंमलात आणायलाही आवडतील. मी तर म्हणते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण पार्टी तर करतोच, पण एखादं झाड लावून त्याला जगवण्याचा संकल्प करू आणि त्याला जगवू. दरवर्षी आपल्या वाढदिवसाला ते किती वाढलं ते बघावं. अशा प्रकारे थोडे-थोडे बदल जर आपण अंमलात आणले, तर मला वाटतं निसर्गासाठी आपण काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला नक्की मिळेल. मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल आणि जनजागृती करण्यासाठी हा भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती. आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही पण विनंती. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण प्रदूषणाबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, उन्हापासून स्वतःचा बचाव करा.